हॅलो एव्हरीवन, तुमचं ई सारथी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत आहे. तर मी आहे तुमची बायोलॉजी मेंटर स्नेहा मॅम आणि आजच्या या लेक्चरमध्ये बायोलॉजीशी रिलेटेड एक इम्पॉर्टंट असा टॉपिक तो आहे काय, हेरिडिटी, हा आपण आजच्या या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. तर तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या स्किनचा कलर फेअरच का बरं आहे, तुमच्या नाकाचा शेप असंच का बरं आहे, आपल्या डोळ्याचा कलर ब्लूच का बरं आहे, तुमची हाईट टॉलच का बरं आहे, काहींची हाईट शॉर्ट असते, कोणाचे कुरडे केस असतात. मग तुम्ही कधी विचार केला आहे का की हे सगळे कॅरेक्टर जे आहेत हे अशा प्रकारे कसे आहेत, हे आपल्यामध्ये कशा प्रकारे आले आहेत. तर ह्याच गोष्टीची स्टडी जी आहे आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपल्याला करायची आहे. तर मग मॅम, आपल्याला ह्या लेक्चरमध्ये कोणते कोणते टॉपिक कव्हर करायचे आहेत, तर आपल्याला बघायचं आहे व्हॉट इंट्रोडक्शन टू हेरिडिटी. हेरिडिटी काय असतं आणि ह्या सोबत सोबत व्हेरिएशन काय आहे ह्याचा आपल्याला अभ्यास ह्या लेक्चरमध्ये करायचा आहे. आणि ह्या सोबत सोबत व्हॉट जे आपलं जिनेटिक्स आहे, म्हणजे जे कॅरेक्टर आपल्या पॅरेंट्स कडून आपल्यामध्ये येत आहेत, याच्याशी रिलेटेड ज्या इम्पॉर्टंट टर्म्स आहेत ह्याची स्टडी ह्या लेक्चरमध्ये आपल्याला करायची आहे. तर चला सुरुवात करूया आपल्या लेक्चरला. ओके, तर हेरिडिटी सुरुवात करण्याच्या आधी मला सांगा, रिप्रोडक्शन काय असते, व्हॉट इज रिप्रोडक्शन. तर आपल्या पॅरेंट्स जे आहेत, म्हणजेच जे मेल आहे आणि जे हे फिमेल आहे, ह्या दोघांमध्ये काय होत असते, रिप्रोडक्शन, म्हणजेच सेक्शुअल रिप्रोडक्शन असं आपण म्हणू शकतो. मग सेक्शुअल रिप्रोडक्शन कशा प्रकारे होत असते ह्युमन बिईंग मध्ये, तर ह्यामध्ये जे मेल असतात, मेल कडून काय येत असते, स्पर्म, मेल कडून काय येत असते, स्पर्म. ओके, त्यानंतर फिमेलचं काय असते, एग, किंवा त्याला म्हणतो आपण व्हॉट, ओवम, एग और ओवम. ओके, तर मला सांगा, मेलचं स्पर्म, फिमेलचं एग किंवा ओवम, ह्या दोघांचं होईल फ्युजन. काय होईल, फ्युजन. आणि ह्यांच्यापासून बनतो व्हॉट, झायगोट. काय बनेल, झायगोट. मेल गमेट फिमेल गमेट झालं फ्युजन, बनत असतो काय, झायगोट. आणि ह्याच झायगोटचे कन्व्हर्जन पुढे जाऊन कशामध्ये होत असते, एका ऑर्गॅनिझम मध्ये. कशामध्ये होत असते, एका नवीन ऑर्गॅनिझम मध्ये काय होत असते, ह्याचं कन्व्हर्जन. ओके, म्हणजे अशा प्रकारे रिप्रोडक्शन काय आहे, तर काय आहे, स्वतः सारखंच एक नवीन इंडिव्हिज्युअल बनवणे. तुम्ही इथे बघू शकता, हे काय आहेत, ह्या चिल्ल्या पिल्लांचे मम्मी पप्पा. मग ह्या मम्मी पप्पांनी स्वतः सारखेच काय बनवले, एक नवीन इंडिव्हिज्युअल. तर ह्यालाच आपण काय म्हणत असतो, सेक्शुअल रिप्रोडक्शन. काय म्हणत असतो, सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर जेव्हा हे सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असते, जेव्हा पॅरेंट्स स्वतःपासूनच एक नवीन प्रोजेनी बनवत असतात, तर हे बनवत असताना आपल्याकडे हे जे कॅरेक्टर आहेत, म्हणजेच काय, तर जे आपले पॅरेंट्स आहेत, म्हणजे पॅरेंट्सचं स्किनचा कलर असेल, पॅरेंट्सचा आयचा कलर असेल, पॅरेंटची हाईट असेल, पॅरेंटचे प्रत्येक जे काही कॅरेक्टर आहेत हे त्यांच्याकडून कोणाकडे येत असतात, आपल्याकडे. कोणाकडे येत असतात, आपल्याकडे. मग मॅम, आपले जे काही पॅरेंट्स आहेत ते आपल्याला काय काय देतात, आपल्याला काय काय देतात आपले पॅरेंट्स, त्यांची प्रॉपर्टीज देतात का, त्यानंतर तुम्हाला पाहिजे असल्या त्या वस्तूच घेऊन देतात का, नाही. तर आपले जे काही पॅरेंट्स आहेत हे त्यांची प्रॉपर्टी, त्यांना हव्या म्हणजे आपल्याला हव्या असणाऱ्या फक्त वस्तूच देत नाही, तर ह्या सोबत सोबत आपले पॅरेंट्स आपल्याला काय देत असतात, त्यांचे स्वतःचे ओन डीएनए काय देत असतात, ओन डीएनए. आणि ह्या ओन डीएनए सोबत सोबत परत काय देत असतात, तर कॅरेक्टर सुद्धा. जर डीएनए येत आहे तर ह्या डीएनए सोबत काय येत आहे, कॅरेक्टर पण तर येत आहे ना. म्हणजे अशा प्रकारे काय होत आहे, जर पॅरेंट्स कडून, कुणाकडून, पॅरेंट्स कडून त्यांच्या प्रोजेनीमध्ये, पॅरेंट्स कडून त्यांच्या मुलांमध्ये जर एखादं कॅरेक्टर काय होत आहे, ट्रान्सफर होत असेल, तर ह्यालाच काय म्हटलं जाते, हेरिडिटी. काय म्हणतो आपण ह्याला, हेरिडिटी. मग हेरिडिटी काय आहे, एखादं कॅरेक्टर, नॉट एखादं कॅरेक्टर, सगळेच जे काही कॅरेक्टर आहेत जे आपल्या पॅरेंट्स कडे आहेत, हे जर त्यांच्याकडून आपल्याकडे ट्रान्सफर होत आहेत, इनहेरिट होत आहेत, तर ह्यालाच म्हटलं जाते व्हॉट, हेरिडिटी. काय म्हणतो आपण, हेरिडिटी. म्हणून तर म्हणतो ना आपण की मी मम्मी सारखा दिसतो, मी पप्पा सारखा दिसतो, असं म्हणता ना तुम्ही, मी मम्मी सारखं दिसते, पप्पा सारखं दिसते, मी आजीवर गेलो, मी आजोबावर गेलो. ओके, म्हणजे अशा प्रकारे कधी कधी माझ्या आत्यासारखे माझे केस आहेत, मग असं म्हणतो ना आपण. मग हे का बरं म्हणतो, कारण की हे जे कॅरेक्टर आहेत हे आपल्या पॅरेंट्स कडून कोणाकडे येत असतात, आपल्याकडे. आणि पॅरेंट्स कडून जर एखादं कॅरेक्टर आपल्याकडे येत आहे, म्हणजेच काय होत आहे, त्याचं ट्रान्सफर होत आहे. अँड द ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरलाच काय म्हटलं जाते, हेरिडिटी. काय म्हणत असतो आपण त्याला, हेरिडिटी असं म्हणत असतो. ओके, त्यानंतर आहे व्हॉट, व्हेरिएशन. काय, व्हेरिएशन. मग मॅम, हे व्हेरिएशन काय आहे,
तुम्ही घ्या आणि तुमच्या आजूबाजूला तुमचे मित्र-मैत्रिणी बघा. ओके. आणि बघितल्यानंतर तुम्ही काय बघताय, की तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काय आहेत डिफरन्सेस. तुम्ही तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीसारखे आहात का? नाही. तुम्ही हुबेहूब तुमच्या पॅरेंट्ससारखे आहात का? तुम्ही जसेच्या तसे तुमच्या मम्मी किंवा पप्पासारखे दिसत आहात का? नाही ना. त्यांच्या आणि आपल्या कॅरेक्टरमध्ये काय आहे? डिफरन्सेस. कॅरेक्टर म्हणजेच काय मॅम? कॅरेक्टर म्हणजेच काय? तर ज्या गोष्टींनी एखाद्या ऑर्गॅनिझमला तुम्ही डिफरन्शिएट करू शकता. मग मला सांगा, फॉर एक्झाम्पल तुमच्या बाजूला तुमची एक मैत्रीण आहे, तर तुम्ही काय म्हणणार, मॅम तिचे केस कर्ली आहेत, माझे केस स्ट्रेट आहेत. मॅम माझ्या स्किनचा कलर फेअर आहे, तिच्या स्किनचा कलर डार्क आहे. असं म्हणतो ना. माझ्या डोळ्यांचा कलर ब्लॅक आहे, तिच्या डोळ्यांचा कलर ब्लू आहे. मग हे काय आहे? हे व्हेरिएशनच तर आहे ना. म्हणजे एखाद्या कॅरेक्टरमध्ये आपल्याला काय बघायला मिळत असेल, जर डिफरन्सेस बघायला मिळत असेल, तर दॅट डिफरन्सेस इज नथिंग बट व्हॉट? व्हेरिएशन. काय म्हणू शकतो आपण याला? व्हेरिएशन असं म्हणू शकतो. तर हे जे व्हेरिएशन आहे हे कशामध्ये बघायला मिळते? आपल्यामध्ये पण. मला सांगा, आपण हुबेहूब आपल्या पॅरेंट्स सारखे दिसत आहोत का? नाही. तुमचे पॅरेंट्स आणि तुमच्यामध्ये आपल्या दोघांच्या कॅरेक्टरमध्ये काय आहेत? डिफरन्सेस आहेत. आणि जेव्हा एखाद्या कॅरेक्टरमध्ये काय आपल्याला जर डिफरन्सेस बघायला मिळत असेल, दॅट डिफरन्सेस इज नथिंग बट व्हॉट? व्हेरिएशन. किंवा तुम्ही बघू शकता कोणाचे इयर लोब असणार. काय? इयर लोब. ओके. म्हणजे आपल्या कानाचे इयर लोब आहेत ना, तर हे जे इयर लोब आहेत कोणाचे अटॅच असतात, कोणाचे कसे असतात? अटॅच इयर लोब असतात. तर कोणाचे कसे असतात? फ्री इयर लोब असतात. कसे असतात? फ्री असतात. म्हणजेच काय, तर इयर लोब काय झालं? एक कॅरेक्टर. पण ह्या कॅरेक्टरमध्ये आपल्याला काय बघायला मिळत आहे? डिफरन्सेस बघायला मिळत आहे. अँड दॅट डिफरन्सेस इज नथिंग बट व्हॉट? व्हेरिएशन. परत आपण घेऊ आय कलर. आय कलर काय झालं? एक कॅरेक्टर. आय कलर काय झालं? एक कॅरेक्टर. आणि ह्या कॅरेक्टरमध्ये पण बघा किती व्हेरिएशन आहे. कोणाच्या डोळ्यांचा कलर ब्लॅक आहे, कोणाचं ब्लू आहे, कोणाचं ब्राऊन आहे, कोणाचं ग्रे आहे, कुणाचं येलोविश कलरचे दिसतात, तर कुणाचे एमराल्ड ग्रीन कलरचे दिसतात. म्हणजे अशा प्रकारे आय कलर हा एक कॅरेक्टर आणि ह्याच्यामध्ये पण आपण काय बघतो आहेत? व्हेरिएशन. किंवा आपण काय म्हणू शकतो, जर आपण एक कॅरेक्टर घेतलं, हाईट, कोणाची हाईट टॉल असते, कोणाची हाईट काय आहे? ड्वार्फ आहे. मग काय आहे त्याच्यामध्ये? डिफरन्सेस आहेत की नाही? टॉल आणि ड्वार्फ हाईट. मग हे सुद्धा काय झाले? व्हेरिएशन. तुम्ही परत व्हेरिएशनला व्हेरायटी सोबत रिलेट करू शकता. तुम्ही मार्केटमध्ये गेले आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर काय म्हणता, भैया थोडीसी कपडों में व्हेरायटी दिखाओ ना. मग व्हेरायटी दिखाओ ना म्हणत आहे ना तुम्ही, म्हणजे तुम्हाला काय पाहिजे आहे? डिफरन्सेस पाहिजे की नाही? नाही नाही, पिंक कलर मत दिखाओ, पिंक कलर तो हमारे पास है, पिंक कलर नहीं चाहिए. ओके. मग असं म्हणतो ना आपण की हा कलर नाही पाहिजे, तो कलर नाही पाहिजे, तो कलर नाही पाहिजे. मग त्या कलरमध्ये काय आहे? डिफरन्सेस. काय आहे? ह्या कलरमध्ये आपल्याला हे जे डिफरन्सेस बघायला मिळतात, दॅट डिफरन्सेस इज नथिंग बट व्हॉट? व्हेरिएशन. तर ह्युमन बिईंगमध्ये किंवा सगळ्याच ऑर्गॅनिझमच्या कॅरेक्टरमध्ये जे आपल्याला डिफरन्सेस बघायला मिळतात, दॅट डिफरन्सेस इज नथिंग बट व्हॉट? व्हेरिएशन. काय म्हणतो आपण त्याला? व्हेरिएशन असं म्हणत असतो. ओके. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे व्हॉट? डीएनए. मग मॅम हे डीएनए काय आहेत? या डीएनएचं सायंटिफिक नेम काय आहे? सो सायंटिफिक नेम ऑफ डीएनए इज व्हॉट? डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड. मग मॅम ह्या डीएनएचं आता लेक्चरच्या सुरुवातीला मी तुम्हाला काय म्हटलं माहितीये? आपले पॅरेंट्स त्यांच्यासोबत स्वतःची आपल्याला फक्त प्रॉपर्टीज देत नाही, स्वतःचे काय देत असतात? सोबत सोबत डीएनए सुद्धा देत असतात. म्हणजे आपल्या पॅरेंट्स कडून त्यांचे डीएनए पण आपल्यामध्ये येत आहेत. मग पॅरेंट्स कडून त्यांचे डीएनए जर आपल्यामध्ये येत आहेत, तर ह्या डीएनए सोबत काय येत आहेत? त्यांचे कॅरेक्टर पण येत आहेत ना. म्हणून तर म्हणतो की माझ्या नाकाचे शेप माझ्या मम्मी सारखा आहे, माझे कान माझ्या पप्पा सारखे आहेत, माझे हेअर माझ्या मम्मी सारखे आहेत. मग असं म्हणतो की नाही की मी माझ्या मम्मी सारखी दिसते, मी माझ्या पप्पा सारखी दिसते. मग हे कॅरेक्टर कोणाकडून येत आहेत? तुमच्या पॅरेंट्स कडूनच तर येत आहेत ना. मग हे जे काही डीएनए आहे हे कुठून येत आहे आपल्यामध्ये? आपल्या पॅरेंट्स कडून. आणि डीएनए जेव्हा आपल्या पॅरेंट्स कडून आपल्याकडे येत असतं, हे त्यांच्या सोबत सोबत काय घेऊन येत असतं? कॅरेक्टर सुद्धा घेऊन येत असतं. मग न्यूक्लिक ऍसिड किंवा ज्याला आपण डीएनए सुद्धा म्हणत असतो, मग या डीएनएचं काम काय आहे? तर ह्याच्याकडे असते आपल्या सगळ्यांची जेनेटिक इन्फॉर्मेशन. आपल्या प्रत्येक कॅरेक्टरची जेनेटिक इन्फॉर्मेशन कोणाकडे आहे? ह्या डीएनए कडे. मग डीएनए काय आहे? एक बायोमॉलिक्यूल आहे दॅट कॅरीज द जेनेटिक इन्फॉर्मेशन ऑफ अवर कॅरेक्टर. हाऊ? कसं? चला बघूया. तर
हे आहे काय आपलं डीएनए. डीएनए काय आहे, एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर असते. दोन काय न्यूक्लियोटाइडच्या स्ट्रँड जर एकमेकांसोबत कंबाईन केल्या आणि त्यांना वाइल्ड केलं तर अशा प्रकारचं डबल हेलिकल स्ट्रक्चर जे आहे हे तयार होत असते. ह्याला आपण म्हणतो व्हॉट, डीएनए. ह्याचं डिटेल्ड आपण म्हणू शकतो अनालायसिस किंवा डिटेल लेक्चर एक वेगळं आपलं होणारच आहे. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका, फक्त आपल्याला बघायचं आहे व्हॉट, डीएनए. मग डीएनए काय आहे, तर काय आहे, एक प्रकारचं बायोमॉलिक्यूल. काय आहे, एक प्रकारचं बायोमॉलिक्यूल जिथे काय प्रेझेंट आहे, आपल्या सगळ्यांची जेनेटिक इन्फॉर्मेशन. कशी, तर आपण घेऊ आता डीएनएचे वेगळे वेगळे सेगमेंट. तर डीएनएच्या छोट्या छोट्या भागांना, डीएनएच्या ह्या छोट्या छोट्या भागांना आपण म्हणतो व्हॉट, सेगमेंट. काय म्हटलं जाते, सेगमेंट. तर आता मी या डीएनएला केलं डिवाइड वेगळ्या वेगळ्या टप्प्यांमध्ये किंवा तुकड्यांमध्ये म्हणू शकतो. मग डीएनएचा एक पर्टिक्युलर सेगमेंट, डीएनएचा एक पर्टिक्युलर सेगमेंट एक जीनसाठी रिस्पॉन्सिबल असतो. एक जीनसाठी, किंवा आपण असं नाही घेऊ, इथं घेऊ आपण एका कॅरेक्टरसाठी. ओके, मग मी कोणतं कॅरेक्टर घेऊ, मी एक कॅरेक्टर घेते. काय, तर तुमच्या आयचा कलर, आय कलर. ओके, त्यानंतर घेऊ आपण हेअर कलर. त्यानंतर घेऊ आपण काय घेऊ शकतो, परत आय शेप, आपलं ब्लड ग्रुप. ओके, त्यानंतर परत घेऊ शकतो आपली हाईट. मग मला सांगा, हाईट, ब्लड ग्रुप, त्यानंतर आय कलर, आयचे शेप, हेअरचं कलर, मग हे सगळे काय झाले, कॅरेक्टर. हे सगळे काय झाले, कॅरेक्टर. तर ह्या कॅरेक्टरची जेनेटिक इन्फॉर्मेशन जी आहे ही कुठे प्रेझेंट असते, आपल्या डीएनए वर. कुठे प्रेझेंट असते, आपल्या डीएनए वर. तर डीएनए काय आहे, एक जेनेटिक मटेरियल आहे. सॉरी, डीएनए काय आहे, एक प्रकारचं जेनेटिक मटेरियल आहे जिथे आपली जेनेटिक इन्फॉर्मेशन जी आहे ती काय होत असते, स्टोअर केली जाते आणि जी आपल्या पॅरेंट्स कडून आपल्याकडे येत असते. आय होप तुम्हाला हे समजलं असेल की डीएनए काय असतं. पुढे जाऊया आपण. त्यानंतर सगळ्यात कन्फ्युजिंग, हे तुम्ही तर असं त्रासून गेले असेल, अरे यार व्हॉट इज दिस क्रोमॅटिन, हे काय आहे क्रोमॅटिन, हे काय आहे क्रोमोझोम. मग कधी कधी आपण या क्रोमोझोमला डीएनए पण म्हणून टाकतो, कधी कधी क्रोमॅटिनला पण आपण डीएनए म्हणतो. मग का बरं म्हटलं जाते, का बरं आपण अशा प्रकारे म्हणत असतो, तर जे आपलं डीएनए आहे, डीएनए कसं आहे, एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर. डीएनए काय आहे, एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर. मग आता ह्याच डीएनएला मी काय केलं, आणखी गुंडाळून एका बॉक्समध्ये ठेवलं. बघा, हे काय आहे, न्यूक्लियस. हे जे दिसत आहे ना, हे आहे न्यूक्लियस. न्यूक्लियस कुठे असते, आपल्या सेलच्या आतमध्ये. आता ह्या न्यूक्लियसमध्ये मी डीएनएला काय घेतलं, डीएनए आणि त्याला प्रोटीन घेतलं. प्रोटीन आणि प्रोटीन सोबत डीएनएला गुंडाळलं. ओके, आणि अशा प्रकारे जो धागा आपल्याला मिळत आहे, प्रोटीन घेतलं, प्रोटीनला डीएनए सोबत गुंडाळलं आणि जो धागा तुम्हाला मिळत आहे, जो थ्रेड तयार होत आहे, दॅट थ्रेड इज नथिंग बट व्हॉट, क्रोमॅटिन. काय, दॅट थ्रेड इज नथिंग बट क्रोमॅटिन. पण आता ही जी थ्रेड आहे, हा जो धागा आहे, जो स्कॅटर्ड धागा आहे, रीडाचं बंडल माहिती आहे ना, रीडाचं बंडल कसं असतं, स्कॅटर्ड. जर तुम्ही असं पूर्णपणे त्याला खोलून ठेवलं तर स्कॅटर्ड फॉर्म मध्ये असेल. तो स्कॅटर्ड फॉर्म ऑफ डीएनए, द स्कॅटर्ड फॉर्म ऑफ डीएनए विच इज प्रेझेंट इन व्हॉट, कशामध्ये, न्यूक्लियसच्या आतमध्ये जर प्रेझेंट असेल तर ह्याला म्हटलं जाते व्हॉट, क्रोमॅटिन. काय म्हणतो आपण ह्याला, क्रोमॅटिन. डीएनए जे आपले प्रोटीन आहे, त्या प्रोटीनला, त्या प्रोटीन सोबत काय केलं, गुंडाळून घेतलं स्वतःला आणि जो धागा तयार झाला दॅट इज क्रोमॅटिन. आता हेच क्रोमॅटिन स्वतःला आणखी कंडेन्स करेल, आणखी स्वतःला काय करेल, पॅकेजिंग करेल. आणि अशा प्रकारे ह्या क्रोमॅटिनचं आणखी पॅकेज्ड फॉर्म, आणखी काय झालं, क्रोमॅटिन पॅकेजिंग झालं, त्याची आणखी क्रोमॅटिन कंडेन्स झाला आणि त्यापासून हा जो स्ट्रक्चर बनतो, दॅट स्ट्रक्चर इज नथिंग बट व्हॉट, क्रोमोझोम. तर डीएनए सोबत जेव्हा आपण प्रोटीनला कंबाईन करतो तर जो एक कंडेन्स धागा तयार होत आहे दॅट इज क्रोमॅटिन. आणि त्याच कंडेन्स धागा ऑफ क्रोमॅटिनला तुम्ही आणखी कंडेन्स करा, त्यापासून जो स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतो ह्यालाच म्हणत असतो व्हॉट, क्रोमोझोम. काय म्हणत असतो आपण, क्रोमोझोम. ओके, आता आपल्याला बघायचं आहे व्हॉट, जीन. तर जीन काय आहे, आताच सांगितलं थोड्या वेळा आधी जेव्हा डीएनए सांगत होते, तर आपल्याच ह्या पर्टिक्युलर डीएनएचं काय, आपल्याच डीएनएचं एक पर्टिक्युलर सेगमेंट. कसं, बघा,
हे डीएनए जे आपल्याकडे कोणाकडून आले आहेत, आपल्या पॅरेंट्स कडून. कोणाकडून आलेले आहेत, आपल्या पॅरेंट्स कडून. ओके, मग डीएनएच्या ह्या पर्टिक्युलर पोर्शनला, डीएनएच्या ह्या पर्टिक्युलर सेगमेंटला, ओके, हा एक सेगमेंट आता हा एका कॅरेक्टरसाठी रिस्पॉन्सिबल आहे. कोणते कॅरेक्टर घेऊ आपण इथे? फॉर एक्झाम्पल मी घेतलं प्लांट ॲनिमल घेत आहोत ना, आपली मॅन हाईट म्हणजे हाईट घेऊ. ओके, हाईट काय झालं? एक कॅरेक्टर. तर डीएनएचं जर एखादं सेगमेंट, डीएनएचं जर एखादं पोर्शन जर एखाद्या कॅरेक्टरसाठी रिस्पॉन्सिबल आहे, मग ते हाईट असो, तुमच्या स्किनचं कलर असो, तुमचं आयचं कलर असो, आयचं शेप असो, नाकाचं कलर, नाकाचं शेप, सगळेच म्हणजे आपले प्रत्येक जे काही कॅरेक्टर आहेत, अशा प्रत्येक कॅरेक्टरसाठी डीएनएचं एक सेगमेंट जर रिस्पॉन्सिबल असेल, दॅट सेगमेंट ऑफ डीएनएलाच आपण काय म्हणतो असतो? जीन. काय म्हटलं जाते? जीन. सो व्हॉट इज जीन? इट इज अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ डीएनए विच इज रिस्पॉन्सिबल फॉर दी व्हॉट? पर्टिक्युलर कॅरेक्टर. एखाद्या कॅरेक्टरसाठी ते काय असतात? रिस्पॉन्सिबल. तर अशा प्रकारे आपल्या प्रत्येक कॅरेक्टरसाठी एक डीएनएचा एक सेगमेंट जो आहे हा रिस्पॉन्सिबल असतो अँड दॅट सेगमेंटलाच आपण म्हणतो व्हॉट? जीन. ओके, त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे व्हॉट? अलील. मग अलील काय आहे मॅम? हे पण आम्हाला इतकं कन्फ्युजिंग करतं की खूप जास्त. तर व्हॉट इज अलील? आपल्याच जीनच्या अल्टरनेटिव्ह फॉर्मला, जीनच्याच एका अल्टरनेटिव्ह फॉर्मला म्हटलं जाते अलील. पण व्हॉट इज दिस अल्टरनेटिव्ह फॉर्म? आता जर मी तुम्हाला म्हटलं की काय, आता आपण एक कॅरेक्टर घेऊ हाईट. ओके, हाईट घेतली. मग ते प्लांटची हाईट असो किंवा आपली हाईट असो, आपली हाईट कशी असेल? एकतर टॉल असेल, एकतर ड्वार्फ असेल. प्लांटची पण हाईट एकतर टॉल असेल किंवा एकतर ड्वार्फ असेल. आपण घेतला आपल्या हेअरचं कलर, एक कॅरेक्टर आहे. पण हा जो एक कॅरेक्टर आहे ह्यामध्ये पण तर तुम्हाला व्हेरिएशन बघायला मिळते. कोणाच्या डोळ्याचा कलर ब्राऊन असते, कोणाच्या डोळ्याचं कलर ब्लू असते, कोणाच्या डोळ्याचं कलर एमराल्ड ग्रीन असते, तर कोणाच्या डोळ्यांचं कलर ग्रे असते. म्हणजे कलरमध्ये पण तर व्हेरिएशन आहे. आपल्या हेअरचं कलर एक कॅरेक्टर घेऊ, बघा ना, कोणाचे हेअरचे कलर ब्लोंड असतात, कोणाचे रेड असतात, कोणाचे ब्राऊन असतात, कोणाचे ब्लॅक असतात, हो की नाही? म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरमध्ये आपल्याला काय बघायला मिळते? व्हेरिएशन. आपल्या नाकाचे शेपच बघा ना, सगळे तुमच्या आजूबाजूला असणारे तुमचे मित्रमैत्रिणी बघा, त्यांच्या नाकाचे शेप, डोळ्याचे कलर, स्किनचं कलर, ह्या प्रत्येक कॅरेक्टरमध्ये काय आहे? व्हेरिएशन. मग त्या कॅरेक्टरमध्ये व्हेरिएशन आहे ना, म्हणजे जीन एक पण त्या जीनच्याच ह्या व्हेरिएशनला, जीनच्याच ह्या अल्टरनेटिव्ह फॉर्मलाच आपण काय म्हणत असतो? अलील. फॉर एक्झाम्पल मी इथे काय एक घेते कॅरेक्टर, ते घेते प्लांट हाईट. आपण घेऊ एक कॅरेक्टर प्लांट हाईट. ओके, मग मला सांगा प्लांट हाईट काय आहे? एक कॅरेक्टर. काय आहे? एक कॅरेक्टर. आणि ह्या एका कॅरेक्टरसाठी आपल्या डीएनएचा एक पर्टिक्युलर सेगमेंट, डीएनएचं एक पर्टिक्युलर पोर्शन काय आहे? रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे ह्या एका हाईटसाठी एक जीन रिस्पॉन्सिबल आहे. काय? एका हाईटसाठी एक जीन रिस्पॉन्सिबल आहे. पण हाईट फक्त टॉलच असते का? हाईट तर ड्वार्फ पण तर असते ना. हाईट कमी पण असू शकते, हाईट जास्त पण असू शकते. मग ह्या एकाच जीनचे दोन वेगळे वेगळे फॉर्म घेते मी. कसे? हाईट कशी असू शकते? एक तर टॉल पण असेल, मग इथे घेतलं जाते टॉल हाईट. काय घेतो आपण? टॉल हाईट. ओके, आणि परत असू शकते एक ड्वार्फ हाईट. ओके, मग मला सांगा टॉल हाईट, ड्वार्फ हाईट ह्या जीनचेच तर अल्टरनेटिव्ह फॉर्म आहेत. म्हणजे ह्याच जीनला अल्टरनेट फॉर्म जो वापरला जातो, ह्या जीनलाच दुसऱ्या फॉर्म मध्ये जर आपण एक्सप्रेस करत असेल तर त्याला सुद्धा काय म्हटलं जाते? अलीलच. मग जर एखाद्याची प्लांटची हाईट जर टॉल आहे तर आपण ह्याला कशाने? डॉमिनंट म्हणजेच कॅपिटल लेटरनी, म्हणजेच कॅपिटल टी असं लिहत असतो. ओके, त्यानंतर जर कोणाची हाईट कशी आहे? छोटी आहे तर आपण त्याला स्मॉल लेटरनी आपण काय करत असतो? एक्सप्रेस करत असतो. तर ह्याच जीनचे, हे जे आपलं जीन आहे, ह्याच जीनच्या ह्या अल्टरनेटिव्ह फॉर्मला, ह्याच जीनला ज्या अल्टरनेटिव्ह फॉर्म मध्ये तुम्ही एक्सप्रेस करत आहे, जी अल्टरनेट टर्म तुम्ही वापरत आहे त्या जीनला एक्सप्रेस करण्यासाठी, शो करण्यासाठी, दॅट इज नथिंग बट व्हॉट? अलील. तर यालाच आपण काय म्हणत असतो? अलील असं म्हणत असतो. आय होप तुम्हाला अलील काय असतं हे या लेक्चरमध्ये क्लिअर झालं असेल. ओके, त्यानंतर आता अशा प्रकारे आपलं हे जे लेक्चर आहे बायोलॉजीचं इथे संपलेलं आहे. आय होप तुम्हाला इथे जे जे आपण कन्सेप्ट घेतलेले आहे हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. तर अशाच प्रकारे काय आपले जे काही जिनेटिक्स आहे किंवा बायोलॉजी आहे याचे जे काही कन्सेप्ट आहेत तुम्हाला अशाच प्रकारे समजून घ्यायचं असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.